छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या अद्वितीय पराक्रमाला 360 वर्षे पूर्ण. 361व्या वर्षात पदार्पण. एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेच्या अद्वितीय पराक्रमाला 360 वर्षे पूर्ण होत असून 361व्या वर्षात पदार्पण होत आहे. या ऐतिहासिक स्मृतीला अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आग्रा येथे स्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या गौरवशाली 125 वर्षांच्या सामाजिक वाटचालीनंतर महासंघ 126व्या वर्षात प्रवेश करत आहे. समाजहित, राष्ट्रहित, जागतिक एकता, शिक्षण, संघटन आणि स्वावलंबनाचा विचार पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून स्वर्गीय शशिकांत अप्पासाहेब यांनी जपलेली समाजहित, संघटन, सामाजिक एकता आणि राष्ट्रनिष्ठेची विचारधारा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, प्रवक्ता व मुंबई कोषाध्यक्ष अनंत मोरे, मुंबई अध्यक्ष अविनाश राणे साहेब आणि मुंबई सरचिटणीस बाळकृष्ण लाड यांच्यासह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमुख पदाधिकारी तसेच महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघ हा 125 वर्ष पूर्ण होऊन 126व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. या 125 वर्षानिमित्त हे जे वर्ष आम्ही शतकोत्तर सुवर्ण वर्ष साजरे करतोय, या निमित्ताने या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम मराठा महासंघाच्या वतीने राबवले जात आहेत. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये आता आम्ही हे मुंबई ते आग्रा चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 360 वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो निजामाचा कारभार, औरंगजेबाचा जुलमी कारभार आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना, या स्वराज्याचे संस्थापक, या सह्याद्रीचा वाघ, त्यांना कुठेतरी नजरकैद ठेवण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला होता. परंतु औरंगजेबालाही त्यावेळेला समजलं की छत्रपती शिवाजी महाराज यांना कैद करणं शक्य नाही आणि त्याप्रमाणे युक्तीने, शक्तीने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यातून निघाले. ते थेट आपल्या शिवनेरीवर आले होते. त्यावेळेला ह्या गोष्टीला 360 वर्ष पूर्ण झाली. तो एक आनंद उत्सव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही साजरा करतोय. आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये 5000 लाडू वाटून आम्ही तो आनंद उत्सव साजरा करतोय. आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की अखिल भारतीय मराठा महासंघ हे दिलीपदादा जगताप यांच्या अगोदर आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत होतं. आज दिलीपदादा तेवढा सक्षमपणे हे कामगिरी पुढे घेऊन जात आहेत. आणि आम्ही सर्व या ठिकाणी मुंबई अध्यक्ष म्हणून, आता इतर सर्व जी आमची कमिटी आहे, हे सर्व आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक मोठा उत्सव या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 5000 मराठी लोक एकत्र येतील असा देखील उपक्रम करणार आहोत. आज सध्या आम्ही आग्र्याला चाललेलो आहोत. आग्र्याला जात असताना एक सांगतोय की आजच्या तरुणांना की कितीही मोठं संकट असलं तरी छत्रपती शिवरायांचा आदर्श बाळगा, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं वाचन करा. तुम्हाला कधीच कुठलं संकट मोठं वाटणार नाही, हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवून दिलेले आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी अखिल भारतीय मराठी महासंघाचे जे निघालेत आज खूप गौरवाची बात आहे. कारण काय 360 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्याला. आणि मी इकडे अभिनंदन करायला इकडे आलेले आपल्या मराठी महासंघाला. खऱ्या अर्थाने अखिल भारतीय मराठा महासंघाची 125 वर्ष व 126 वर्षामध्ये पदार्पण होत आहेत. त्याचप्रमाणे आग्र्याहून महाराजांनी जे गनिमी आपला नजरकैदेतून सुटका केली त्यालाही 360 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे
माजी म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या नेतृत्वानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी सांभाळलेली आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही आग्रा येथे 360 वर्षाचा जल्लोष आणि येणाऱ्या पिढीला आणि माहिती असावी यासाठी आम्ही हा इतिहास पूर्णपणे जागवण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, मुंबई अध्यक्ष अविनाशजी राणेसाहेब आणि मी अनंत मोरे प्रवक्ता मुंबई यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत मराठ्यांचा इतिहास काय आहे हे माहिती असावं याच्यासाठी आम्ही खास करून 360 वर्षाचा जल्लोष करण्यासाठी जात आहोत. आणि येणाऱ्या काळात मराठ्यांचा इतिहास हा कुठे लपलेला आहे तो इतिहास पूर्णपणे जागा व्हावा आणि येणाऱ्या पिढीला माहिती व्हावं यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने कंबर कसलेली आहे. मराठा हा प्रत्येक संघटना अखिल भारतीय मराठा संघ ही सगळ्यांची फादर बॉडी आहे. याच्या विंग खाली अनेक संघटना आहेत. या संघटनाला एकच सांगणे आहे की आपण मराठ्यांचा इतिहास एकत्रितपणे येऊन एकत्रित सगळ्यांना जागा करावा आणि जे आता तरुण मुलं होतकरू मुलं आहेत त्यांनाही मराठ्यांचा इतिहास माहिती असावा. मराठा समाज हा 18 प्रकल्प बरुतेदार या जातींना घेऊन चालणार आहे. त्याचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलेला आहे. त्या आदेशाचे पालन करून आज आम्ही 360 वर्ष साजरा करण्यासाठी आग्रा इथे जात आहोत. मुंबईवरून आम्ही आग्र्याला जातो. आम्ही जात असतेवेळी आमचा याचा उद्देश असा आहे की अफजल खानच्या नजरकैदेत औरंगजेबच्या नजरकैदेत छत्रपती शिवाजी महाराज होते. ते 17 ऑगस्ट 1660 साली ते नजरकैदेतून निघाले. तर 366 साली आणि 360 वर्ष पूर्ण होत आहेत 17 ऑगस्टला. त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी आग्र्याला जाऊन मोठा विजयी जल्लोष म्हणून करणार आहोत. त्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण लाडू वाटप, पेढे वाटप असा मोठा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातून अनेक संघटना येणार त्या ठिकाणी आणि तो जल्लोष मोठा कार्यक्रम होणार आहे. नाही, संदेश म्हणजे असा, आमच्या मराठा महासंघाला आत्ता 125 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम राबवत आहोत. तसे यापुढे कार्यक्रम राबवणार. तसे ह्या महाराष्ट्र शासनामध्ये गोरगरीब जनतेला जे काही मिळत नसेल अनुदान वगैरे काय हे मिळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आम्ही करणार. माझं नाव महेश सावंत. मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे.